सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 6 सप्टेंबर 2025 पावर्ड बाय साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट। साई अमन टॉयज अँड सायकल मार्ट होलसेल व रिटेल विक्री, पत्ता सातारा नंदोड आरळे, संपर्क क्रमांक 9096770755। मराठा ओबीसी संघर्ष पेटवून सरकार समाजात विष पसरवतंय। विजय वडेट्टीवार कराडातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत केले वक्तव्य। भाजप व महायुती सरकारकडून आरक्षण संपवण्याचा घाट घातला जात असून याचा सर्वाधिक फटका ओबीसी समाजाला बसणार आहे। सरकारने काढलेला जर हा मराठी समाजाची फसवणूक करणार आहे। कुणबी दाखल्याला आमचा विरोध नाही, मात्र ओबीसींनी खुल्या प्रवर्गात येणे हे तर फायद्याचे ठरेल, त्यासाठी त्यांना आपण तसेच आवाहन करणार असल्याचे विधानसभा काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केले। कराडातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। भाजपाच्या कारभारामुळे महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण झाली आहे। जातीय तणाव वाढून समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला। महायुती तिघे सत्तेतील वाट्यासाठी भांडत आहेत। महायुती सरकार हे मतांची चोरी करून आलेले सरकार आहे। महिलांवरील अत्याचार, बेरोजगार आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे या सरकारचे कसलेही लक्ष नाही। त्यांना याचे काही देणे घेणे नाही। कारी तालुका सातारा येथे गर्भवती महिलेची मुलीसह विहिरीत उडी मारून आत्महत्या। कारी तालुका सातारा येथे हृदय हेलवणारी घटना घडली आहे। गर्भवती महिलेने चिमुकल्या 2 मुलींसह विहिरीत उडी घेतली। या घटनेत मातेसह एका मुलीचा दुर्दैवी अंत झाला। विहिरीतील एका फांदीला पकडून ठेवल्यामुळे एक चिमुरडीचा जीव वाचला। या घटनेत गर्भातील बाळही दगावले। या घटनेने परिखोऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे। ऋतुजा विशाल मोरे वय 27, स्पृहा विशाल मोरे वय 3 अशी मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत, तर त्रिशा विशाल मोरे वय 6 असे बचावलेल्या चिमुरडीचे नाव आहे। सत्यमनगर खेड तालुका सातारा येथे बीम लाईट चालकावर गुन्हा। सत्यमनगर खेड तालुका सातारा येथे गणपती मंडळासमोर बीम लाईट लावल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अभि जाधव राहणार जाधववाडी तालुका सातारा असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे। या लाईट्सवर वापरण्यासाठी बंदी असताना त्याचा वापर केल्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मनमानी भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर आरटीओ विभाग करणार कारवाई। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खासगी कंत्राटी प्रवासी बसेस व ट्रॅव्हल्स मार्फत प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारण्यात येत असते। त्याला आळा बसण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत दिनांक 9 सप्टेंबर पर्यंत ट्रॅव्हल्स खासगी कंत्राटी प्रवासी बसेसची विशेष तपासणी हाती घेण्यात आली आहे। यामध्ये दोषी ट्रॅव्हल्स आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे। गोडोली सातारा येथून दुचाकीची चोरी। गोडोली तालुका सातारा येथील यशोदा शाळेच्या शेजारी असलेल्या गंगोत्री गृह संकुल अपार्टमेंट खाली पार्क केलेली बजाज डिस्कवर दुचाकी चोरल्या गेल्याची फिर्याद पेंटिंग प्रेस व्यावसायिक अनिल अनंत गांधी वय 52 यांनी नोंदवली आहे। शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कराडातील उघड्या फ्यूज बॉक्समुळे नागरिकांच्या जीवितास धोका। कराड शहरात फुटपाथवर असलेले फ्यूज बॉक्स आणि ट्रान्सफॉर्मर धोकादायक ठरत आहेत। फ्यूज बॉक्सचे दरवाजे सतत उघडे राहत असल्याने दुर्घटना घडण्याचा धोका आहे। शहरातील बस स्थानक ते कृष्ण नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर फुटपाथमध्येच हे फ्यूज बॉक्स व ट्रान्सफॉर्मर उभे आहेत। फुटपाथवरून दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते, त्यामुळे उघड्या फ्यूज बॉक्समुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। कराड पुसेसावळी रस्त्यावर जीवघेणा खड्डा। सध्या राज्य महामार्ग मल्हारपेठ मायनी रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे अनेक अवजड वाहने शामगाव घाटातून कराडकडे जात आहेत। पुसेसावळी कराड रस्त्यावर शामगाव गावापासून 1 किलोमीटर रस्त्यावर अंतवडी गावाच्या हद्दीमध्येच 1.5-2 फूट खोल रुंदीचा खड्डा पडला असून रस्ता खचतोय का ही भीती निर्माण झाली असून बांधकाम विभागाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिक व प्रवाशांकडून होत आहे। सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम कुमठे तालुका कोरेगाव ग्रामस्थांनी पाडले बंद। कुमठे गार्डनमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी झाडे तोडण्यापूर्वी सर्वेक्षणासाठी आलेल्या वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना संतप्त ग्रामस्थांनी परत पाठवले। यापुढे गायरान क्षेत्रामध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला आहे। सौर ऊर्जा प्रकल्पाला आमचा ठाम विरोध आहे। कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही असा इशारा देत ग्रामस्थांनी हे सर्वेक्षण हाणून पाडले। कोरेगाव वाटर रहमतपूर रस्त्यावर खड्डे भरण्यासाठी टाकलेल्या खडीमुळे रस्त्यावर घसरगुंडी। कोरेगाव वाटर तसेच कोरेगाव रहमतपूर रस्त्यावरील खड्ड्याविरोधात महाविकास आघाडीने आंदोलन छेडल्यानंतर जागृत झालेल्या ठेकेदाराने खड्डे भरून खड्डे मुजवल्याने रस्त्यावर वाहनांची घसरगुंडी निर्माण झाली आहे। रस्त्यावर दररोज शेकडे वाहने घसरत असून जणू काही वाहन घसरण्याची स्पर्धा सुरू झाली आहे। रस्त्यावरील टोकदार खडी वाहन चालकांच्या शरीरात घुसत असल्याने वाहन चालक जागेवर जखमी होत असल्याने खड्डीने खड्डे मुजवणे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी प्रतिक्रिया वाहनधारकांच्याकडून व्यक्त होत आहे। तालुक्याचा वापर केल्यामुळे महाबळेश्वर मध्ये 6 मंडळांवर गुन्हा। महाबळेश्वर शहरातील 21 गणेशोत्सव मंडळांची विसर्जन मिरवणूक तसेच घरगुती गणपती विसर्जन सुरू असताना त्यामधील 6 गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन केल्याने डॉल्बीचा वापर केल्याने 6 मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष डॉल्बी चालक मालक यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। मेड इन सातारा बॅग्स। सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग्स। संपर्क 9156805791। पावसाळ्यात कपडे सुकवण्याची एकदम सोपी पद्धत। इझी ड्राय सिस्टीम। सहज वापरता येणारी, दोरीच्या साहाय्याने वर खाली होणारी, घराच्या बाल्कनीत मोकळ्या जागेत बसवता येणारी। अधिक माहितीसाठी
फ्री विजिटसाठी संपर्क 9156865791. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.